नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 इयत्ता 10वीचं प्रकरण नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण. ओके, practice set 1.4. So this practice set 1.4 is depend upon the equations reducible to a pair of linear equation in two variables. It means that the given pair of equations are in another format and we have to convert them, we have to reduce them into the simultaneous equations. Simultaneous equations in the sense in their standard form. म्हणजे दिलेले इक्वेशन जे असतील आपल्याला ते आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला रूपांतरित करता येतील, बदल करून सायमल्टेनियस एक सामायिक समीकरणामध्ये लिहिता येतील अशा स्वरूपाची ही इक्वेशन्स असणार आहेत. म्हणजे दिसायला ती आपल्याला डायरेक्ट लगेच सायमल्टेनियस इक्वेशन जसं आपण 1.3 मध्ये पाहिलं तशी नाही आहेत, त्यांना आपल्याला रूपांतरित करून घ्यावं लागणार आहे. अशा प्रकारची ती इक्वेशन्स आहेत. मग आपण बघूया की ती कशी सोडवायची. मग आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मध्ये फर्स्ट इक्वेशन घेऊया किंवा फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे आपला तो काय घेऊया बघा. आपण 2/x minus 3/y is equal to 15 and second equation is given like this 8/x plus 5/y is equal to 77. मग हे आता अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. हे इक्वेशन जर आपण पाहिले तर हे लगेच आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सारखे दिसत नाहीत, बट वी कॅन रिड्यूस देम इनटू द सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे सोपं आहे खूप. ते थोडंसं बेसिक आपल्याला मी तुम्हाला सांगेन की ते रिड्यूस करताना नेमकं काय काय पायऱ्या करायच्या ते नीट लक्ष देऊन ऐका. जस्ट लिसन केअरफुली. 2/x minus 3/y is equal to 15, 8/x plus 5/y is equal to 77. मग यांना कसं रिड्यूस करायचं बरं. तर इथे बघा आपल्याला 2/x आहे, इथं 3/y आहे. 2/x म्हणजेच काय असतं तर इथं तुम्हाला थोडंसं कच्चं करून दाखवतो, त्यानंतर आपण लगेच आपल्या डायरेक्ट इक्वेशनला कन्वर्ट करायला जाऊया आपण. बघा इकडे जरा एकच मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो मी लगेच. सो खूपच सिंपल आहे हे जे आपलं 2/x आहे, हे 2/x आपल्याला असं नाही करायला लिहिता येत. आपल्याला असं नाही का लिहितात बघा. 2 × 1/x असं लिहिता येईल की नाही? ऑफकोर्स लिहिता येईल. त्यानंतर तुमचं जे 3/y आहे ते सुद्धा आपल्याला कसं लिहिता येतं? 3 × 1/y. याचा अर्थ हे 3 आहे, 3 ला 1/y ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 3/y येतं. तसंच इथं 2 ला 1/x ने जर मल्टिप्लाय केलं तर हे 2/x येतं. मग इथं जे 1/x आहे, इथं 1/y आहे, ठीक आहे. तसंच पलीकडच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला 8/x दिसतंय, म्हणजेच त्याला आपल्याला असं लिहिता येईल 8 × 1/x आणि 5/y जे आहे त्याला आपल्याला असं लिहिता येईल 5 × 1/y. मग हे जे 1/x 1/y 1/x 1/y हे दोन्ही इक्वेशन जे मध्ये दिलेलं आहे त्यांच्या ऐवजी आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट करायचंय. सो इन्स्टेड ऑफ 1/x 1/y 1/x 1/y कुठली तरी दुसरं व्हेरिएबल किंवा दुसरं लेटर त्या ठिकाणी काय करा, तात्पुरतं टेम्पररली सबस्टिट्यूट करा, जेणेकरून वी विल गेट आर स्टँडर्ड फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे कन्वर्ट करता येईल असं. कारण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला कधीही तुमचा व्हेरिएबल असता कामा नये, म्हणून आपण त्यांना काय करतो, तो डिनॉमिनेटरला नाहीये मग आपण त्याला कन्वर्ट करून काय करतो, एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेणार आहे. मग आपण ते कसं प्रकारे घ्यायचं तर इथं जे तुम्हाला दिलंय त्याच पद्धतीने आपण बघूया. आता हे थोडंसं साईडला ठेवतो इथं आणि तुम्हाला लगेच कळेल. मग असं ठेव. तर पहा काय करूया मग आता इथं. तर हे तुमचं इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहे असं
समजूया. सो लेट्स सी. So what I am going to do is that I am going to substitute or put. So right here substitute A is equal to 1 upon x and b is equal to 1 upon y. 1 upon x च्या ऐवजी मी a घेतला आणि 1 upon y च्या ऐवजी मी b घेतला. मग हे दोन्ही याच्यामध्ये आपल्याला आता सबस्टिट्यूट करायचे, पुट करायचे. सो लेट अस सी व्हॉट विल बी द इक्वेशन्स, न्यू इक्वेशन्स. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे बघा तुम्हाला, जर मी 1 अपॉन एक्सच्या ठिकाणी जर a ठेवला तर काय होईल रे, 2 इंटू a. जर मी 1 अपॉन वायच्या ठिकाणी ठेवला तर काय होईल, 3 इंटू b. इथं 8 इंटू a, इथं 5 इंटू b. म्हणजेच हे होईल तुमचं 2a, हे होईल तुमचं 3b, हे होईल तुमचं 8a, हे होईल तुमचं 5b. आले का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे फर्स्ट एक्झाम्पलच आपण अशा पद्धतीचं जर समजून घेतलं तर म्हणजे पुढचे इक्वेशन्स तुम्हाला बरोबर समजतील. ओके, मग अशा प्रकारे आपण इथं लगेच ठेवूया. म्हणजे हे सगळं तुम्ही कच्चं बघायचं करून, पक्का इथं लिहून ठेवायचं. सो लेट्स राईट फायनली युअर इक्वेशन विल बी इथं 2 अपॉन एक्स, म्हणजेच आपण त्या 1 अपॉन एक्सच्या ठिकाणी काय ठेवतोय, a ठेवतोय. म्हणजेच इथं होईल तुमचं 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर 3. अँड व्हॉट अबाउट द इक्वेशन नंबर 2? 8 अपॉन एक्स, म्हणजेच 1 अपॉन एक्सच्या ठिकाणी आपण a टाकलेला आहे. सो युअर इक्वेशन विल बी 8a मायनस प्लस 5b is equal to 77, and this is how we have reduced the given equation into the simultaneous equation. So this is a reducible equations. So in this way, this is the one type which we can reduce like this. पुढचे जे काही गणित आहेत ते अशाच प्रकारचे आहेत, फक्त थोडे नमुने वेगवेगळे आहेत. जर तुम्हाला हे अशा प्रकारचं कळालं असेल तर आता याच्या पुढचं तुम्हाला माहितच आहे की हे इक्वेशन्स आपल्याला कुठल्या तरी एका मेथड, यू कॅन सॉल्व दिस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, बाय क्रॅमर्स रूल एज वेल, और बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट. मग तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. मग आता हे कोणत्या पद्धतीने सोडवूया? मला तर ते बाय इक्वेटिंग कोइफिशियंटनी सोडवायलाच सोपं वाटतं, म्हणून मी काय करतोय, बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट या पद्धतीने मी सोडवणार आहे. मग तसं करण्यासाठी इथं कोइफिशियंट तुम्हाला इक्वल करावे लागतील. कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे बरं मग? So which equation is easy to convert to equate coefficient? So equation number 3 मला इथं बरं वाटतंय. इक्वेशन नंबर 3 मध्ये इथं 2a आहे आणि इथं 8a आहे. सो जर इथं 8a पाहिजे असेल तर मला या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, बरोबर ना? सो लेट स्टार्ट विथ इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4 ओनली. सो 4 ने त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल रे? 4 2 जा 8a मायनस 4 3 जा 12b इज इक्वल टू, पलीकडे किती येणार आहे तुमचं मग? 4 15 जा 60. सो दिस इज युअर अगेन अ न्यू इक्वेशन, that is equation number 5. Now we have nothing to do with this equation number 3 now, because our concern is with equation number 5. So equation number 4 and equation number 5 हेच आता आपल्याला वापरायचे आहेत. का? तिथं आपण कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेले आहेत. ओके, तर आता याचं काम संपलेलं आहे. मी हे साईडला ठेवतो, तुम्हाला कळलंच असेल. सो बाय इक्वेटिंग कोएफिशियंट पद्धतीने आता आपण पुढे जातोय. मग काय करायला लागेल रे? इथं साइन बघायची. पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे, या दोघांचं जर साइन पाहिलं डावीकडे साइन असतं, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, सेम आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन है ना, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5. सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4.
करूया आपण 4 मधनं 5 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो राईट डाऊन 8a plus 5b is equal to 77. Again 8a minus 12b is equal to 60. सबट्रॅक्ट करायचे नियम तुम्हाला माहित आहेत, तरी परत एकदा आठवण करून देतो. सबट्रॅक्ट करताना खालच्या टर्मची साइन आपण बदलतो. सो कन्वर्ट दिस साइन, प्लस साइन विल कन्वर्ट इनटू निगेटिव्ह साइन, दिस मायनस विल बी प्लस, दिस प्लस विल बी minus. मग plus 8 and minus 8a will get cancel, and here your 5 and 12 both of them are in plus sign, so definitely addition will takes place. So 12 plus 5 is equal to 17b is equal to, so 77 minus 60 is equal to again 17 only. So directly here I am going to write this 17 will be shifted on the right hand side to this 17 as a division in the division form. So 17 ones are 17. Directly I can write here 1. So this is your value of b. So b is the temporarily substituted value. It is not our original value. Our original equations are in the form of x and y. So our basic or the main aim is to find the values of x and y, not the values of a and b. हा, a and b च्या व्हॅल्यू आपण शोधायच्या, परंतु आपलं गणित त्या ठिकाणी संपलेलं नसतं. नाव वी हॅव कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ b. नाव put this value, put, so put b is equal to 1 in equation number 3 or 4 or 5. कुठेही ठेवा, तुम्हाला तुमची व्हॅल्यू भेटून जाईल. मग मी कुठे ठेवू बरं? इक्वेशन नंबर 3 सोपं वाटतंय. जरी ते कन्वर्ट केलं असलं तरी आपण त्याच्यामध्ये जरी व्हॅल्यू टाकली तरी आपल्याला आपलं उत्तर भेटत असतंच. म्हणून b is equal to 1 in equation number 3, or maybe you can put this in equation number 4 or 5. त्यातल्या 3 मधले जे टर्म्स आहेत त्या छोट्या छोट्या म्हणून आपण 3 निवडले. ऑलवेज रिमेंबर 3 मध्ये आपण त्यांना टाकणार आहे. काय होतंय आपण बघूया या साईडला थोडंसं या. ओके, सो इक्वेशन नंबर 3 मध्ये 2a minus 3 into 1 is equal to 15. Now 2a as it is minus 3 is equal to 15. Here 2a is equal to 15 plus 3. This plus 3 will be shifted on the right hand side and will get converted into in plus sign to 15. So 2 is equal to a is equal to 18, and finally a is equal to 18 divided by 2, so a is equal to 9. 2 9s are 18. So 9 is the value of a. So I am again telling you, I am again saying important words that these are not our actual values. The value of b and value of a are not our actual values. Our actual values should be in the form of x and y. So let's find out the values of x and y. So just come back in the previous session. इथं काय लिहिले आपण? सबस्टिट्यूट a is equal to 1 upon x and b is equal to 1 upon y आहे. म्हणजे आपण तात्पुरतं टेम्पररली 1 upon x is equal to a घेतला होता आणि 1 upon y is equal to b घेतला होता, बरोबर ना? म्हणजेच आता आपल्याला परत तिकडे जायचं आणि त्या व्हॅल्यू शोधायच्या. कसं जायचं पहा. आता आपण इथं लिहूया बट, परंतु. सो बट काय होतं आपल्याकडं? 1 upon x is a and 1 upon y is equal to b होता. असू द्या. सो 1 upon इथं लिहितो मी a ची व्हॅल्यू काय होती बघा आणि b ची व्हॅल्यू काय होती बघा. सो 1 upon x is equal to a is 9. सिमिलरली इथंच लिहितो
1 upon y is equal to b is 1. So x never be in the denominator form. x ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यानंतर x वरतीच पाहिजे. सो हा x तिकडे जाईल. सोडून दाखवतो, तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी काय हरकत नाही. सो 1 is equal to 9x, that is 1 upon 9 is equal to x. So this is our final value of x. And similarly here तुम्ही काय म्हणू शकता, 1 is equal to y. So that is y is equal to 1. In this way the solution of equation, in this way solution of this reducible simultaneous equation is what? 1 upon 9 and 1. That's it. So simple. खूपच सिंपल आहे, अवघड अजिबात नाही, उलट इंटरेस्टिंग आहे. जसजसं सोडव जाऊ तसतसं आपल्याला पुढच्या व्हॅल्यूज भेटत जातात. म्हणजेच गमतीशीर गणित आहे. आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. सो लेट्स टेक सेकंड एक्झाम्पल. ओके. सम नंबर 2. 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. And second equation is 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to minus 2. This is your equation number 1 and this is your equation number 2. Now we have to reduce this equation as we solved before the first sum. So how to solve? So by carefully observation we will get, or you will find that x plus y, x minus y, x plus y, x minus y, आणि हे सगळे डिनॉमिनेटरलाच आहेत. मग डिरेक्टली इथं न्यूमरेटरला असणार x प्लस y, x मायनस y जे असतात ते आपल्याला मागाच्या प्रमाणे कसं लिहिता येतील आपल्याला ते परत एकदा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. त्याचं कसं असणार आहे ते 10 upon x plus y म्हणजेच काय 10 into 1 upon x plus y असंच असणार आहे ना. and 2 upon x minus y means 2 into 1 upon x minus y. Similarly इथंही तसंच आहे 15 upon x plus y means 15 into 1 upon x plus y and 5 upon x minus y, that is 5 into 1 upon x minus y. Now put or substitute instead of 1 upon x plus y and 1 upon x minus y. Maybe it is a or b, or you can put another letters, another variables, that is m and n, except the original x and y. यांच्या वरच्या याच्यासारखंच करायचं जसं आपण इथं केलं होतं की 1 upon x च्या ठिकाणी आपण काय टाकला होता, a टाकला होता. तसंच आता इथं काय करणार, 1 upon x plus y च्या ठिकाणी तुम्ही a ठेवा, 1 upon x plus y च्या ठिकाणी मायनस y च्या ठिकाणी तुम्ही b ठेवा आणि आपण रिड्यूस करून सहज घेऊ शकतो. मग ते मग इथं आता कच्चं करण्यामध्ये इथं वेळ वाया घालच्या पक्का आपण डायरेक्टली लिहायचं. तुम्हाला समजलं असेलच मी आता नेमकं काय करणार आहे ते, तरी तुम्हाला सांगतो बघा. इथं 10 into a म्हणजे इथं होईल 10a, इथं काय होईल 2 into b is equal to 2b, इथं काय होईल डायरेक्टली रे 15a, इथं काय होईल 5b, because I have substituted 1 upon x plus y is equal to a, 1 upon x minus y is equal to b, 1 upon x plus y is equal to a, 1 upon x minus y is equal to b, आणि मग हा त्याचा फॉर्मॅट झाला तयार. ओके, हे आपण डायरेक्टली आता आपल्या इक्वेशन मध्ये घेऊया. ओके, जस्ट यू हॅव टू राईट सबस्टिट्यूट. सो substitute 1 upon x plus y is equal to a and 1 upon x minus y is equal to b. So put this value in this equation, you will get 10a plus 2b is equal to 4. This is equation number 3, new equation number 3.
again. So equation number 2 will be reduced in the form of 15a minus 5b is equal to minus 2. Now these two equations we have to solve by equating the coefficient again. Okay, you can solve this by Cramer's rule or graphical method. But instead of solving by graphical method or Cramer's rule, the best way is to solve by equating the coefficient. Now just equate the coefficient of whether the variable a or b. So it is b which is quite easy to equate the coefficient. इथं b चा कोएफिशियंट आहे 5 आणि इथं b चा कोएफिशियंट आहे 2. जर मी या 2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बी 10b आणि इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बी 10b अगेन. सो मला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. सो काय करावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन multiply equation 3 by 5 and equation number 4 by 2 only. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन नंबर 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, कारण 10 आलं पाहिजे तिकडं. यांना मल्टिप्लाय करून मोठा गुणाकार करण्यात काय अर्थ नाही. हे छोटे छोटे आहे त्यांचं मल्टिप्लाय. मग इक्वेट केलं म्हणजे किती करायचं, तर इथं सिंपल गोष्ट राहते की 5 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. ओके, काय होईल इक्वेशन म्हणजे याने 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल मग तुमचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये जाईल. सो दिस इक्वेशन 3 विल बी कन्वर्टेड इनटू 50a plus 10b is equal to 20. Equation number 5. Okay, this equation number 4 will be converted by multiplying 2, that is 30a minus 10b is equal to minus 4. Equation number 6. Now these are the new equations which we are going to use for further calculation. आता पुढचं कॅल्क्युलेशन करत असताना 5 आणि 6 कारण कोएफिशियंट इक्वल केलेले आहे. मग कोएफिशियंट इक्वल केल्यानंतर आता ह्यांचं काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. कशावरून ठरवायचं, व्हॉट इज द क्रायटेरिया टू डिसाइड वेदर टू सबट्रॅक्ट और ॲड. सो क्रायटेरिया इज दॅट जस्ट सी देअर साइन्स. सो साइन्स आर डिफरंट. इफ डिफरंट साइन्स आर देअर देन वी शुड ॲड देम. चला मग त्यांची बेरीज करूया. वेगवेगळे साइन असेल की आपण बेरीज करतो. सो बाय ॲड इक्वेशन 5 and 6. So 50a plus 10b is equal to 20 and 30a minus 10b is equal to minus 4. When we add to equation, there is no change of sign of the lower one equation. इथं काय यांच्या टर्म्सच्या साइन बदलायची काही गरज नसते. So this plus 10b and minus 10b will get cancel. This 50 and 30 will be 80a is equal to, so 20 minus 4 is equal to 16 plus 16. So always remember the sign. कोणतं साइन घ्यायचं लक्षात ठेवत चला. सो इथं तुमचं आन्सर काय आलं पाहिजे बघा आता. सो a इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 80. सो 16 डिवायडेड बाय 80. सो 16 चा जो टेबल आहे, पाडा आहे, तो जर आपण वाचला तर 16 5 जा 80 येतं, 16 पंचे 80. सो युअर आन्सर विल बी 1/5. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला द व्हॅल्यू ऑफ a मिळालेली आहे. मग आता परत एकदा तेच सांगणं आहे की वी हॅव कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ a ओनली. द रिमेनिंग वर्क इज आय एम गोइंग टू राईट over here. So let us see. Put a is equal to 1/5 in which equation is easy. Which equation is easy to put a is equal to 1/5, whether it is 3, 4, 5 or 6. So it is equation number 3 which I got easy to solve.
or easy to put the value of a. So I am going to put a is equal to 1 upon 5 in equation number 3. So here is your 10a plus 2b, 10a plus this equation. हे 10a आहे, त्याच्याऐवजी मी इथं करतो 1 upon 5a ची किंमत plus 2b is equal to 4. So here multiplication sign is there, that's why 5 1s are 5 and 5 2s are 10 असं करता येतं. पण लक्षात ठेवा की मी जे इथं भागाकार केलेला आहे तो भागाकार तुम्ही कच्चा करायचा, अशी खडाखोड इथं परीक्षेमध्ये दाखवायची नाही. सगळं कच्चं करायचं आणि पक्क लिहायचं, हे लक्षात ठेवा तुम्ही. सो 2 आलं इथं, काय आलं 2 plus 2b is equal to 4. Therefore 2b is equal to 4 minus 2, b is equal to 2b is equal to 2 and finally हे 2 तिकडं राईट हँड साईडला जाईल, 2 ला डिवाइड होईल, 2 1s are 2 is equal to 1. So the value of b is 1, but these are not our actual value. Why? Because we have substituted 1 upon x plus y is equal to a and 1 upon x minus y is equal to b. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात या ठिकाणी की a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू शोधली, विषय संपला, गणित संपलं. नाही का, तर गणितामध्ये आपल्या जे व्हेरिएबल वापरलेले असतात दॅट इज x अँड y किंवा दुसरं काय असेल त्याच्याच ओरिजिनल व्हॅल्यू शोधायच्या असतात. म्हणून इथे लिहूया आपण बट, परंतु काय, परंतु आपण काय केलं तर 1 plus y 1 upon x plus y is equal to a होतं and 1 upon x minus y is equal to काय होता b. So put the values of a and b right here. मग काय होईल बरं इथं, इक्वेशन इंटरेस्टिंग होत चाललंय आता बघा. 1 upon x plus y is equal to the value of a is 1 upon 5 and here right here 1 upon x minus y is equal to what is it 1. मग इक्वेशनला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल परत एकदा. कसं कन्वर्ट करणार, so x plus y will be shifted on the right hand side and 5 will be shifted on the left hand side. So 5 is equal to x plus 5. So reverse this equation, x plus y is equal to 5. So we got again a new equation, that is equation number 7. Equation number 7. 5 ला तिकडे घातलं, x plus y ला तिकडे नेलं, 5 बरोबर x अधिक y आलं, सरळ करून लिहिलं x plus y is equal to 5. इथे काय होईल रे, इथं होईल तुमचं 1 is equal to x minus 5 म्हणजेच काय होईल x minus y is equal to 1. This is your equation number 8. आता दोन सिंपल इक्वेशन तयार झालेले आहेत. यांना आता शेवटी सोडवलं की तुमचं फायनल किंमत मिळेल. तुम्ही म्हणाल बापरे किती मोठं आहे, परंतु सोपं आहे ना, जसं सोडवत जाल तसं, मेथड तीच आहे. आता यांना हे दोन इक्वेशन आहेत, यांना आता परत कोइफिशियंट इक्वेटिंग करायच्या फॉर्म मध्ये सोडवायचं आहे. परंतु ऑलरेडी x आणि y चे कोइफिशियंट इक्वलच आहेत. फक्त या ठिकाणी तुम्हाला जर असं आलं तर ॲडिशन करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, ॲडिशन. नाव ॲड इक्वेशन 7 and 8. सो ॲड इक्वेशन 7 and 8 काय भेटेल तुम्हाला, x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. ॲडिशन करताना चिन्ह बदलत नाहीत, प्लस y मायनस y विल गेट कॅन्सल, x plus x is equal to 2x and here 5 plus 1 is equal to 6. इथंच लगे आपण करूया. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला, 2x is equal to 6. So therefore directly I am going to write 2 जर तिकडं डिवाइड झालं 6 ला तर मग 2 3 6 म्हणजे बेत्रिक 6 होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली, 3. So this is our actual value of our variable and the variable is x. ही आपली व्हॅल्यू झाली. पण मग आता शेवटची व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्यासाठी आता काय करायला लागेल रे, पुट, परत एकदा पुट
x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 7 मध्ये ठेवा. 7 मध्ये ठेवल्यानंतर काय होईल बघा बरं तुम्हाला. 7 इक्वेशन काय इथं लिहिलेले 7x + y = 5 म्हणजे x ची व्हॅल्यू घ्या 3 + y = 5. So y = 5 - 3 and y = finally 2. So this x = 3 and y = 2 are our original values. आता आपलं गणित संपलेलं आहे. Now write solution finally. Solution of the equation काय आहे? That is 3 and 2 bracket complete. I hope हे इक्वेशन तुम्हाला समजलेलं असेल. हे प्रॉब्लेम तुम्हाला कळालेला असेल. आले तर हे गणित आपल्याला 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी येऊ शकतात. म्हणून याचा बारकाईने सराव करा. जमेल जमणार नाही अशातला भागच नसतो. Now sum number 3. 27/x - 2 + 31/y + 3 = 85. And equation number 2 is 31/x - 2 + 27/y + 3 = 89. विद्यार्थी मित्रांनो, जर हे इक्वेशन नीट पाहिलं तर तुम्हाला 27 इथे दिसतंय, 27 तिकडे दिसतंय, 31 इथे दिसतंय, 31 इकडे दिसतंय. म्हणजे हे जर इक्वेशन आपण रिड्यूस केलं तर 1.3 मध्ये जसे आपण इंटरचेंजिंग कोइफिशियंटचे जे इक्वेशन्स पाहिले होते त्या टाईपमध्ये त्या पॅटर्नमध्ये येणार आहे. बरोबर. मग आपल्याला त्याला रिड्यूस करायचं आहे. आता इथे डिरेक्टली तुम्हाला कळालं असेल इथं x - 2 x - 2 y + 3 y + 3 अर्थातच ते डिनॉमिनेटरला असल्यामुळं 1/x - 2 असतं. इथं 1/y + 3 असतं. इथं 1/x - 2 1/y + 3. आता मागचे गणित सोडवल्यामुळे तुम्हाला हे डिरेक्टली सोडवायला काय हरकत नाही. काय करणार आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट किंवा पुट 1/x - 2 = a and 1/y + 3 = b. बरं, प्रत्येक वेळेला a and b घ्या असं काय नाही. तुम्ही इथं m घ्या, इथं n घ्या, काही हरकत नाही. बट a and b आर फेवरेट लेटर्स. जसं x आणि y असतात त्याच्यानंतर a आणि b, त्यानंतर मग m आणि n असतं. काय हरकत नाही. मग हे पुट केल्यानंतर काय होणार तुम्हाला भेटणार बरं 27a + 31b = 85. This is equation number 3. And what about the equation number 2? So equation number 2 will be convert or reduce in the form of 31a + 27b = 89. Now look at these two equations. आता तुम्हाला लक्षात आलं असेलच की इंटरचेंजिंग पॅटर्न मधलं आहे. सो फॉर दिस इंटरचेंजिंग पॅटर्न व्हॉट इज द मेथड टू सॉल्व? फर्स्ट सबट्रॅक्ट अँड देन ॲड, ऑर फर्स्ट ॲड अँड देन सबट्रॅक्ट. म्हणजे एकदा सबट्रॅक्ट करायचं आणि एकदा ॲड करायचं. लगेच सुरू होऊया आपण. नाव ॲड इक्वेशन 3 and 4. लगेच ॲड करूया. 27a + 31b = 85. Here again 31a + 27b = 89. ॲड करताना काही चिन्हामध्ये बदल नसतो. हे वारंवार सांगायची आवश्यकता नाही असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपण काय करतोय आता डायरेक्ट ॲडिशन करतो. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल मग इथं 58a + 58b = या ठिकाणी 5 and 9 4. या ठिकाणी तुम्हाला भेटेल 174. मग ॲज युज्युअल आपल्याला काय करायचं आहे की कोइफिशियंट या ठिकाणी जे h and b चे जे सेम दिसतात त्यांनीच त्याला डिवाइड करायचं असतं. ओके. सो मग डिवाइड बोथ साइड बाय 58. Divide both side by 58. 58 ने जर तुम्ही त्याला डिवाइड केलं, 58 ने जर तुम्ही त्याला काय केलं डिवाइड केलं, तुम्हाला काय भेटेल इथं 51 चा 58, 58 चा 58 1 चा 58 म्हणजे इथं तुम्हाला a भेटेल
इथं 58 एक 58 गेले, राहिलं बी. आणि 58 174ला जर भागलं तर ते तुम्ही कच्चं करायचं आहे. 3चा भाग जातो, म्हणजे 58चा जर पाडा 3 पर्यंत तयार केला किंवा भागलं त्यांनी तर त्याला 3 पर्यंत भाग जातो, म्हणजे तुमचा आन्सर येईल 3. आता नवीन इक्वेशन काय तयार झालं तुमचं, इक्वेशन नंबर 5. ओके, इथं आपल्याला भेटला a प्लस बी. आता कदाचित a मायनस बी भेटेल, म्हणून आपण काय करणार, सबट्रॅक्ट अगेन. सो अगेन सबट्रॅक्ट. काय करायचं आता, सबट्रॅक्ट. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. कारण 4 इक्वेशन नंबर जे 4 आहे त्याच्यामधनं इक्वेशन नंबर 3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं, कारण बीचा जो कोइफिशियंट आहे 31 मोठा आहे, म्हणजे इथं आपल्याला a मायनस बी भेटायला सोपं जाणार आहे. ओके, लेट अस सी. 27 सॉरी इक्वेशन नंबर 4 मधनं करायचं आहे. ओके, आय एम गोइंग टू रब दिस अगेन. सो 31a प्लस 27b is equal to 89. This is equation number 4, and equation number 3, 27a plus 31b is equal to 85. सबट्रॅक्शन करायचंय, सबट्रॅक्ट करा. मग सबट्रॅक्ट करताना तुम्हाला काय करायचं, साइन चेंज करायचे खालच्या टर्मची. सो दिस इज मायनस, दिस प्लस विल बी कन्वर्टेड इनटू मायनस. अगेन दिस प्लस 85 विल बी मायनस 85. मग काय राहिलं इकडे तुम्हाला, 31 मायनस 27 इज इक्वल टू 4a. हियर इथं हे प्लस आहे, हे मायनस आहे, परंतु सबट्रॅक्शन होताना 31 मधनं 27 वजा करावं लागणार, म्हणजे मायनस 4b येणार. इज इक्वल टू इथे काय येणार, 89 मधनं 85 घेतलं, 4 राहिलं, पण ते प्लसमध्ये असणार आहे. आता इथे तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे, इथं तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे, काय मिळणार आहे, 4a 4b. इकडं पण 4 आहे, 4ने डिवाइड करायचं ना. 4ने जर डिवाइड केलं तर तुमचं डायरेक्ट इक्वेशन मी इथं लिहून टाकतो डायरेक्ट. 4ने जर डिवाइड केलं तर a मायनस बी इज इक्वल टू 1. का 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4. इथं मी एक वाक्य टाकायचं ड्रॉप केलं, म्हणजे कोणतं, डिवाइड बाय 4 टू बोथ साइड. तुम्ही डायरेक्टली सुद्धा लिहू शकता, देअरफॉरचं चिन्ह टाकायचं या ठिकाणी. मग तुम्हाला इथं काय भेटलंय, a प्लस बी इज इक्वल टू 3 अँड a मायनस बी इज इक्वल टू 1 असं भेटलंय. त्याच्या पुढचीही प्रोसेस तुम्हाला माहित आहे. कोणती प्रोसेस आहे बरं पुढची त्याच्या, की आता हे परत दोन इक्वेशन सोडवायचे आपल्याला, a प्लस बी अँड a मायनस बी. कसे सोडवायचे, फक्त त्यांची ॲडिशन करायची, कारण a प्लस बी आणि a मायनस बी असेल किंवा x प्लस वाय x मायनस वाय असेल तर त्यांची ॲडिशन केलं की आपोआप किमती मिळतात. सो ॲड इक्वेशन 5 अँड याला इक्वेशन नंबर आपल्याला द्यायचं राहिलंय का, इक्वेशन नंबर 6. सो ॲड इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 5 म्हणजेच a प्लस बी इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 6 म्हणजे a मायनस बी इज इक्वल टू 1. ॲड करायचं आहे, प्लस बी मायनस बी विल गेट कॅन्सल. a प्लस a इज इक्वल टू 2a and 3 plus 1 is equal to 4. So directly I am going to write here 2 जर तिकडे डिवाइड झालं तर 2 दुनी 4, 2 2 जा 4. So answer will be 2. So the value of a is 2. Now we have to find the value of b. So put a is equal to 2 in equation 5 or 6. So equation number 5. So a ची व्हॅल्यू आहे तुम्हाला 2 plus b is equal to 3. This is your equation. Now b is equal to 3 minus 2. So b is equal to 1. 3 minus 2 is equal to 1. So again a ची value 2, b ची value 1. Now once again we are on that stage where we assume that we have completed our equation, we have completed our calculation. No, never. Why? Because
A and B are not our actual values. These are the temporary substituted value. Look at here. बघा इकडे 1/x - 2 = a ठेवलं होतं आणि 1/y + 3 = b ठेवलं होतं. म्हणजे पुन्हा आपल्याला वळून इकडे यायचंय. a ची व्हॅल्यू ठेवायची, b ची व्हॅल्यू ठेवायची आणि पुन्हा सबस्टिट्यूट करून काय येईल ते सोडवायचं. म्हणजे गणित अजून संपलेलं नाही. सो लेट्स स्टार्ट वन्स अगेन. So proceed with but. Parantu. What is parantu? 1/x - 2 is equal to a and 1/y + 3 is equal to b. This is our parantu but. Now put values. So 1/x - 2 is equal to a. A means what? It is your 2. And what about 1/y + 3 is equal to b म्हणजेच 1. ओके, सॉल्व दिस वन्स अगेन. ह्याच्या खाली काहीच नसतो म्हणजे एक असतो. ओके, सो मग काय होणार? 1 is equal to 2 into x minus y. 2 into x minus 2. So 1 is equal to 2x minus 4. 2x minus 4 म्हणजेच 1 plus 4 is equal to 2x म्हणजेच 5 is equal to 2x. That is final answer. 5/2 is equal to x. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? 5/2. म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन संपलं इथेच, काय हरकत नाही. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द 1/y + 3 is equal to 1. हिअर 1 is equal to y + 3. 1 नी जर याला मल्टिप्लाय केलं की तेच येणार आहे. सो सिम्पली 1 - 3 is equal to y. This 3 will be shifted on the left hand side. So -2 is equal to y. So y is equal to -2. सरळ करून लिहिलं तरी काय हरकत नाही. सो फायनल व्हॅल्यू सोल्युशन. सोल्युशन काय येईल रे तुमचं? 5/2 and -2. हेही अतिशय सिंपल होतं आणि इंटरेस्टिंग होतं. आशा आहे की तुम्हाला कळलं असावं. नसेल कळलं तर पहा एकदा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित थांबून पहा वाटल्यास, पण समजून घ्या मित्रांनो. चला आपण पुढच्या समकडे जाऊया. ओके, सम नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, आता हे इक्वेशन नंबर 1 कसं आहे बघा. याला कसं रिड्यूस करायचं ते समोर बघताच तुम्हाला जरा तडगी भरली असेल जरा, नाही काय? थोडं मोठं आहे. आता काय करायचं बरं? आता काही नाही, उलट सोपं आहे. खरंच सोपं आहे हे. फक्त लक्ष देऊन ऐका आणि बघा व्यवस्थितपणे मन लावून. 1/3x + y + 1/3x - y is equal to 3/4. This is your equation number 1. And 1/2 into 3x + y minus 1/2 into 3x - y is equal to -1/8. हे दोन इक्वेशन अशा फॉर्ममध्ये आपल्याला दिलेले आहेत जे रिड्यूस करायचे. We just have to reduce them. But how? Again we have to find the same algebraic expression, same terms. Where are same terms in equation number 1 and equation number 2 used? So 3x + y is here and equation number 2 3x + y is here. So again equation number 1 3x - y is here and same term is in equation number 2 3x - y. हेच आपण करत आलेलो आहोत की जे काही सेम टर्म्स असतात त्या सेम टर्म्सच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ दी सेम टर्म्स वी सबस्टिट्यूट अनदर लेटर और अनदर व्हेरिएबल. दॅट इज a, b, m, n, what is your favorite. मग इथे आपल्याकडे काय बरं सेम टर्म्स आहेत? 3x + y 1/3x + y. याला काही कोइफिशियंटच नाही मुळे काय प्रॉब्लेमच नाही. मग लगेच स्टार्ट करूया आपण. तुम्हाला समजलं असेल इक्वेशन मध्ये आपल्याला कशाच्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करायचं आहे.
आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे 1/3x + y च्या ऐवजी a ठेवायचा आहे आणि 1/3x - y च्या ऐवजी b ठेवायचा आहे. सो लेट्स पुट 1/3x + y is equal to a again. Yeah, a is favorite. And 1/3x - y is equal to b. गडबडू नका, गोंधळून जाऊ नका, काळजीपूर्वक शांत पद्धतीनं शांत चित्तानं पूर्ण बघा आणि मग स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. नाव या ठिकाणी आता कोइफिशियंट नसल्यामुळे डिरेक्टली 1/3x + y च्या ऐवजी मी काय ठेवणार a plus, because there is no coefficient, so directly a is our variable. So instead of 1/3x - y च्या ऐवजी काय ठेवू आपण, put b is equal to 3/4. This is your equation number 3, new equation, reduced equation. Now in equation number 2, 1/3x + y च्या सोबत 2 पण आहे खाली, असू द्या, काहीच हरकत नाही, त्याला आपल्याला काय हात लावायचा नाही, म्हणून त्याला आहे तसंच लिहूया. मग ते होणार कसं, 2 खाली असल्यामुळे ते असं राहणार आहे, a वरती जाईल आणि 2 खाली राहील, मायनस इथं सुद्धा, कारण 2 1/2 च्या स्वरूपात आहे ना खाली, मग 1/2 म्हणजे आहेच 1/2 आणि हे जे 1/3x + y आहे त्याच्याऐवजी फक्त a ठेवला, त्याच्यामुळे a वरती गेला आणि 2 खाली आला, 2 खालच्या खालीच राहिला, फक्त a आहे. जसं आता हे a लिहिलाय, a लिहिला फक्त म्हणजे तो वरच असतो, खाली नसतो कधीच. सो हिअर काय होईल तुमचा b/2 इज इक्वल टू -1/8. इक्वेशन नंबर 4. आता ह्या दोन इक्वेशनला तुम्हाला कसं सोडवायचं आहे, a/2 - b/2 इज इक्वल टू -1/8. सिंपल मध्ये काय करूया मग आपण, ह्याचा डिनॉमिनेटर 4 आणि ह्याचा डिनॉमिनेटर 4 घेऊया आणि 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल तुम्हाला, 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 सुद्धा निघून जाईल, तोच उद्देश आहे आपला नेमका. मग काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2 म्हणजे या मेथडनीच आपल्याला बरं पडेल किंवा सोपं जाईल, सांगतो तुम्हाला आता पुढे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 4/2 केल्यानंतर काय होईल रे, म्हणजे ते कच्चं तुम्हाला थोडंसं तुम्हाला जर करून दाखवलं तर तुमच्या कदाचित ते थोडंसं लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. बघा इथे a/2 याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 × -2 × b/2 इज इक्वल टू -1/8 × 2. सो 2 विल गेट कॅन्सल, राहिलं काय a मायनस 2 विल गेट कॅन्सल, राहिलं काय b इज इक्वल टू, इथं 2 1 × 2 2 4 × 8 राहिलं 1/4 -1/4. अशा प्रकारे हे आपल्याला डायरेक्टली त्या ठिकाणी लिहायचं आहे. आलं का लक्षामध्ये, ओके. सो इक्वेशन नंबर 4 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, a - b इज इक्वल टू -1/4. आता हे असं करण्याचं कारण काय, तर आपल्याला पुढे जे काय ॲडिशन करायचं आहे इक्वेशन नंबर 3 आणि हे नवीन तयार झाले इक्वेशन नंबर 5 सोडवताना, इक्वेशन नंबर 3 अँड 5 हे 2 इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत, जेणेकरून a आणि b ची व्हॅल्यू भेटेल आणि ह्याला आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. a - b आणि a + b आहे, मग इथं आपल्याला फक्त ॲडिशन करावं लागणार आहे. पण ते ॲडिशन करत असताना राईट हँड साईडला जे 3/4 आणि राईट हँड साईडला इकडे जे -1/4 आहे यांचं सुद्धा ॲडिशन करताना डिनॉमिनेटर जर सेम राहिला तर ते ॲडिशन करताना किंवा सबट्रॅक्शन करताना सोपं जाईल, म्हणून आपण काय केलं, दोघांचा डिनॉमिनेटर सेम राहील या पद्धतीसाठी आपण एक मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 4 ला 2 ने, ओके. आणि मग इक्वेशन नंबर 5 आला. आता आपल्याला इक्वेशन नंबर काय करायचंय, इक्वेशन नंबर
3 and 5 ला ॲड करायचं आहे. चला मग, सो ॲड इक्वेशन नंबर 3 and 5. इक्वेशन नंबर 3 आणि 5 ला ॲड करायचं आहे. a plus b is equal to 3/4 and again a minus b is equal to -1/4. ॲडिशन करायची असल्यामुळे साइन बदलाचा काही नियम नाही किंवा तो रूल इथे अप्लाय होत नाही. सो प्लस बी मायनस बी विल गेट कॅन्सल. a plus a is equal to 2a is equal to, आता इकडचं सबट्रॅक्शन कसं करायचं हे, दिस इज इन द मायनस फॉर्म अँड दिस इज इन द प्लस फॉर्म. ना ॲज इट इज असंच लिहून टाकूया आपण 3/4 मायनस 1/4, कारण हे मायनस आणि प्लस म्हणजे सबट्रॅक्शनच होणार आहे जरी आपण ॲडिशन लिहिलं असलं तरी. यांचं कामकाज कसं करायचं, तर यांचं कामकाज कच्चं करूया आपण. कसं म्हणजे कच्चं करू शकता आणि डायरेक्ट लिहू शकता. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर फक्त आपण काय करतो, न्यूमरेटरची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करतो. इथं सबट्रॅक्शन म्हणजे काय होईल, सबट्रॅक्शनच होणार आहे. सो 2a इज इक्वल टू 3 - 1, न्यूमरेटर बघा 3 याचा 1 आणि डिनॉमिनेटर जो सेम आहे तो आपण एकदाच लिहित असतो, हे माहीत असणं गरजेचं आहे. सो 2a इज इक्वल टू किती आला तुमचा वरती, 2/4. 2a इज इक्वल टू 2/4 होतं. मग काय होईल रे, 2a इज इक्वल टू 1/2. 2/4 म्हणजे भागाकार केला आपण आणि काय होईल मग इकडं, a इज इक्वल टू 1/2 into 2. So these 2 will be shifted on the right hand side in the division form. So a is equal to 1/4. This is your value of a. Now put this value a is equal to 1/4 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण, इक्वेशन नंबर 3, 4, 5 कशामध्ये पण ठेवा. इक्वेशन नंबर 3 is quite easy. So I am going to put this value in equation number 3. So a is your 1/4 plus b is equal to 3/4 आणि मग therefore b is equal to 3/4 minus 1/4. परत एकदा तसं झालंय का, आणि मग b is equal to, again the denominator is same, that's why 3 - 1/4 and b is equal to 2/4 and finally 1/2. So the value of b is 1/2. So this is the value of a and b. This is your a and this is your b. But again परत एकदा, this is not the end of our problem. So what is this, what is next? So next is but means परंतु काय आहे, आपण आधी सबस्टिट्यूट केलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत. कोणत्या व्हॅल्यूज, या ठिकाणी जे तुम्ही व्हॅल्यूज ठेवल्या होत्या तात्पुरत्या, कुठल्या, 1/3x plus y is equal to a and 1/3x minus y is equal to b. So let's find out the final values of x and y because our simultaneous equations are in the form of x and y variable. So but 1/3x plus y is equal to a and 1/3x minus y is equal to b. So first of all let's solve 1/3x plus y is equal to a and then we'll solve 1/3x minus y is equal to b, कारण जागा जास्त घेणार आहे त्या ठिकाणी. आपण बघूया आता. नाव a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, आपण शोधून काढलेली 1/4. ओके, सो 1/3x plus y
is equal to 1/4. Now shift the values. 4 will be shifted on the left hand side. 4 1s are 4 and 3x plus y, this whole term will multiply to 1. 1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर ॲज इट इज राहणार आहे. सो 3x प्लस y, म्हणजेच सरळ करून लिहिलं तर 3x प्लस y इज इक्वल टू 4 इज युअर न्यू इक्वेशन. आतापर्यंत आपल्याकडे जे इक्वेशन तयार झालेली आहेत त्या इक्वेशनला आपण 5 पर्यंत मोजलेलं आहे. सो दिस इक्वेशन विल बी 6, बरोबर की नाही. सो 3x प्लस y इज इक्वल टू 4 आणि याचं काय रूपांतर होईल रे. अगेन 1/3x मायनस y इज इक्वल टू b जे आहे ते काय कन्वर्ट होईल बरं तुमचं. 1/3x मायनस y इज इक्वल टू 1/2. सो शिफ्ट द टर्म्स टू लेफ्ट and right hand side. 2 इज इक्वल टू 3x मायनस y, 1 नी मल्टिप्लाय केलं तेच राहणार आहे. करेक्ट दिस. 3x मायनस y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 7. या ठिकाणी आता आपल्याला 3x प्लस y अँड 3x मायनस y असे 2 इक्वेशन भेटलेत. आता नीट काळजीपूर्वक जर पाहिलं तर इथे तुम्हाला प्लस y मायनस y इक्वेशनमध्ये 2 y जे आहेत ते डिफरंट साईन आहे, शिवाय त्यांचे कोइफिशियंट सुद्धा इक्वल आहेत. म्हणजे परत कोइफिशियंट इक्वल करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही. देयर इज नो नीड टू इक्वेट द कोइफिशियंट. ओके, सो दॅट्स वाय आपलं थोडंसं काम वाचलेलं आहे. आता काय करावं लागेल, फक्त आपल्याला त्यांना ॲड करावं लागणार आहे. सो ॲड इक्वेशन नंबर 6 and 7. ओके, add equation 6 and 7. So 3x plus y is equal to 4 and 3x minus y is equal to 2. ॲडिशन करताना साइन बदलत नाही ते आपल्याला माहीत आहे. सो प्लस y minus y will get cancelled. 3x plus 3x is equal to 6x and 4 plus 2 is equal to 6. So here value will be, the value of x will be 6 1s are 6, that is 1, that is 1. तर हे आपलं झालं x ची व्हॅल्यू, फक्त x ची व्हॅल्यू झालेली आहे. y ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यानंतर पुट x is equal to 1 in equation number 6. 3 into, आता x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे, दॅट इज 1. सो पुट दिस 1 राईट हिअर. प्लस y इज इक्वल टू 4. सो 3 1s are 3, 3 plus y is equal to 4. So y is equal to 4 minus 3. So y is equal to 1. 4 minus 3 is equal to 1. So in this way y is equal to 1 is the value. And finally write down solution. What is solution? That is x is 1 and y is also 1. Finish. हे सुद्धा अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीचं, थोडंसं मोठं होतं परंतु समजण्यासारखं आहे समजून घेतलं तर. ओके, त्याच्यामुळं समजून घ्या आणि सोडवा आणि सराव करा. ओके, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.